नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइंड पॉवर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिच बद्दल। लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी 25 वर्ष जगातील 500हून अधिक श्रीमंत लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला। त्यात हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो। त्यांनी शोधलं की श्रीमंती केवळ पैसा नाही तर विचार करण्याची पद्धत हाच यशाचा गाभा आहे। चला पाहूया या पुस्तकातील 5 महत्त्वाचे धडे। धडा पहिला, इच्छा ही सुरुवात आहे। नेपोलियन हिल म्हणतात, सर्व श्रीमंतीची सुरुवात तीव्र इच्छेतून होते। थॉमस एडिसन बल्ब शोधायचा हट्ट त्याने 10,000 वेळा अपयशानंतरही सोडला नाही, कारण त्याची इच्छा प्रखर होती। जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर ती फक्त इच्छा नाही तर जिद्द असली पाहिजे। धडा दुसरा, विश्वास ठेवा। फक्त इच्छा असून उपयोग नाही, त्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे। हेनरी फोर्ड जेव्हा मोटार बनवत होते तेव्हा लोक म्हणायचे असं शक्यच नाही, पण फोर्ड म्हणायचे माझा विश्वासच मला मार्ग दाखवेल। आत्मविश्वास प्लस कृती इज इक्वल टू यश। धडा तिसरा, स्वतःशी बोलणं। नेपोलियन हिल म्हणतात, आपण जे स्वतःला वारंवार सांगतो तेच आपण बनतो। जर रोज म्हणाला मी करू शकत नाही तर मन तेच मान्य करेल, पण रोज म्हणाला मी करू शकतो, मी यशस्वी होणारच, तर मन कृती करायला तयार होईल। पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे यशाकडे नेणारी शक्ती। धडा चौथा, विशेष ज्ञान। जनरल नॉलेज सगळ्यांकडे असतं, पण श्रीमंत लोकांकडे विशेष ज्ञान असतं। डॉक्टर, इंजिनियर, लॉयर यांचं ज्ञान विशेष असतं, पण त्यातून जे व्यवसाय तयार करतात ते खऱ्या अर्थाने श्रीमंत होतात। सतत शिकत राहा, तुमचं वेगळं कौशल्य वाढवा। धडा पाचवा, सातत्य। सगळं माहीत असूनही बहुतेक लोक थोड्या अपयशानंतरही हार मानतात, पण श्रीमंत लोक सातत्य ठेवतात। KFC चे फाउंडर आहेत, त्यांना 1000हून अधिक लोकांनी नकार दिला तरी ते थांबले नाहीत। आज त्यांचा बिझनेस जगभर आहे। सातत्य इज इक्वल टू यशाचा दरवाजा उघडण्याची चावी। तर मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच आपल्याला शिकवतं इच्छा ही सुरुवात आहे। विश्वास ठेवा, स्वतःशी सकारात्मक बोला, विशेष ज्ञान मिळवा, सातत्य ठेवा। नेपोलियन हिल म्हणतात, मन जे विचार करू शकतं आणि त्यावर विश्वास ठेवू शकतं ते वास्तवात उतरू शकतं। तुम्ही तयार आहात का तुमच्या स्वप्नांना श्रीमंतीत बदलायला? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।